हाय हॅलो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे युगीच आर्ट वर्ल्ड. आता बऱ्यापैकी सर्व शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. काही मुलं मामाच्या गावी गेली असतील, काही जायच्या तयारीत असतील. आम्ही गावी जाणार आहोत, तर म्हटलं गावी जाण्याआधी थोडं मुलांना इथंही एन्जॉय करायला घेऊन जाऊयात, म्हणून आजचा हा प्लॅन केला. तसं तर हे अचानकच ठरलं, त्यामुळं घरातून निघायला थोडा उशीर झाला, पण हरकत नाही. तर बघूया आजचा प्लॅन नेमका कुठं केलेला आहे. तर आम्ही निघालो आहेत लोणावळ्या साईडला, आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं साहजिकच ऊन जास्त आहे. तर आपण आता थोड्याच वेळात पोहोचू त्या ठिकाणी. पोचल्यानंतर बघू त्याने ठिकाण नेमकं कसं आहे. तर आपण आलेलो आहोत डायनासोर पार्कला, जे लोणावळ्याजवळ आहे. तुम्ही जर गुगल मॅपवरती सर्च केलं तर ते तुम्हाला इझिली समजून जाईल की हे पार्क नेमकं कुठं आहे. तर ही आहे एंट्री. चला आपण आज जाऊन बघूया की पार्क नेमकं कसं आहे. हा त्याचा बाहेरचा परिसर. इथे एक ट्रेन दिसते आपल्याला. ही कदाचित लोकांना आत न्यायला वगैरे असेल. चला आपण चौकशी करू. ही आहे एंट्री फी. एंट्री फी 350 रुपये आहे सर्वांसाठी. 5 वर्षापर्यंतच्या मुलांना इथे फ्री एंट्री राहील. आणि या एंट्री फीमध्ये तुम्हाला हॉरर शो हा फ्री मिळेल. बाकीच्या कुठल्या ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला पैसे पेड करावे लागतील. चला पाहूया कसं आहे हे पार्क. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ट्रेनची व्यवस्था इथे आहे. आम्हाला दिसलेला पहिला डायनासोर. खूपच छान. हा हालचाल करतोय, त्यामुळे छोट्या मुलांना नक्कीच आनंद होईल. आत्तापर्यंत 2 डायनासोर बघायला मिळाले. बघूया आणखी किती डायनासोर आपल्याला बघायला मिळतील. इथून हा रस्ता आहे. समोर एक डायनासोर दिसतोय. उन्हाळा असल्यामुळं थोडीशी हिरवळ कमी आहे, पण ठीक आहे. समोर आपल्याला अजून एक डायनासोर दिसते. हा खूपच मोठा आहे. चला इथून वर जाऊन पाहूया की वरती काय काय. तर इथे तुम्हाला अजून एक गेट दिसतं. कदाचित तिथे डायनासोर पार्क लिहिलेलं आहे. त्याच्यासमोरच हे 2 मोठे डायनासोर आहेत. आणि हे एक रेस्टॉरंट आहे. चला पाहूया काय काय. या रेस्टॉरंटचं नाव डायनो रेस्टॉरंट आहे. ते इथे तुम्हाला खायला मिळेल. त्यानंतर थोडं पुढं आलं की इथे अजून एक डायनासोर आपल्याला दिसतोय.
हे डायनोसॉर पार्क आहे. तर इथं आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला समजलं की इथे काही ॲक्टिव्हिटीज त्याचे तुम्हाला पैसे पेड करावे लागतील. आतमध्ये तुम्हाला मिरर शो आणखी थोड्याफार ॲक्टिव्हिटीज मिळतील. चला त्याच रस्त्याने थोडं पुढे गेले की तुम्हाला इथे अजून काही डायनोसॉर दिसतील. आणि हे जर काही लोकांना राहायचं असेल, स्टे करायचं असेल त्यांच्यासाठी इथे स्टे होम्स आहेत. स्टे होम्ससाठी जागा खूप सुंदर आहे, कारण समोर बघितलं तर तुम्हाला इथं डोंगर दिसतील. पूर्ण नेचरच्या सानिध्यामध्ये तुम्हाला इथं राहायची व्यवस्था केलेली आहे. आत्ता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडंसं हिरवळ इथं कमी आहे, पण पावसाळ्यामध्ये नक्कीच हा परिसर खूप छान दिसत असणार आहे. हा कदाचित हे फोटो सेशनसाठी हा स्पॉट बनवला असेल. छान. इथं एक अंडा आहे, ते अंड्यातून डायनोसॉर वरती आलेलं, डायनोसॉरचं पिल्लू, त्याची थीम बनवली आहे. खरंच खूप जास्त प्रमाणात डायनोसॉर आहेत. अजून बराच एरिया फिरायचा आहे. बघूया आणखी पुढे किती डायनोसॉर्स आहेत. तर तिथून आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला एक रूम दिसली. तिथं आत गेल्यानंतर आम्हाला डायनोसॉरचे अवशेष, त्याची अंडी कशी असतील हे सगळं दाखवण्यात आलं. तसंच मुलांसाठी इथे एक ॲक्टिव्हिटी फ्री आहे, ड्रॉइंग करायला देतात. तर आमच्याही मुलांनी तो एन्जॉय केला पार्ट. हे डायनोसॉरचे पूर्ण अवशेष आहे. तर इथे तुम्हाला कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. हे डायनो ट्रेसिंग, डायनो पेंटिंग, फॉसिल ह्या तुम्हाला फ्री असणार आहे तुमच्या एंट्री तिकिटामध्ये. तर ही 3D रूम बनवली आहे. डायनोसॉरचं पेंट केले, ते पण 3D मध्ये. चला, मुलांना खूपच आनंद होते. हे असे कॉर्नरही तिथे बनवले आहेत फोटोशूट करण्यासाठी. फोटोशूट करण्यासाठी खूप सुंदर कॉर्नर आहे तिथं. थ्री डी पेंटिंग खूपच छान केलेले आहेत.
चला आता इथून थोडं बाहेर पडल्यानंतर बघूया आणखी काय काय. तर इथं आहे हॅलोविन हाऊस. पाहूया हॅलोविन हाऊस नेमका असतो कसा. तर इथून त्याची एंट्री आहे. हो, हे थोडंसं भयानक असणार आहे असं सुरुवातीला तरी वाटतंय. बघूया. बाप रे, हे थोडंसं मुलं कदाचित त्या ठिकाणी घाबरू शकतील. थोडं पेरेंट्सनी आपल्या मुलांसोबत राहा. जर तुम्ही हॅलोविन हाऊसला आला तर मुलांसोबतच राहा. हे खूपच भयानक आहे. तर इथून आम्ही बाहेर पडलो. खूपच हे भीतीदायक होतं. पण जे एन्जॉय करतात, ज्यांना माहिती आहे हॅलोविन हाऊस काय, तर ते एन्जॉय करतील. तर इथे एक केव आहे. केवमध्ये जाऊन बघू. तर इथे एक पहिला डायनासोर दिसला. केव जास्त मोठे नाही, आम्ही लगेचच बाहेर पडलो त्यातून. इथे आणखी आपल्या डायनासोर दिसत आहेत. इथं झाडांचं प्रमाण खूप असल्यामुळे तुम्हाला जास्त उन्हाचा त्रास होणार नाही. तर मुलंच जास्त एन्जॉय करतात. ते इथून पुढं आल्यानंतर आपल्याला अजून एक डायनासोर दिसतो. छान हिरवळ आहे. अगदी तुम्हाला सावली, कुठेही तुम्हाला या ठिकाणी उन्हाचा त्रास होणार नाही. इथे एक अजून एक डायनासोर दिसतोय. खूपच जास्त प्रमाणात इथे डायनासोर आहेत. इथे तुम्हाला एक मोठा डायनासोर दिसेल. त्याच्या समोर ही जी जागा आहे बसण्यासाठी, तिथे तुम्ही जाऊन फोटोशूट करू शकता. तर एकंदर आज मुलांनी खूप एन्जॉय केला. खूप छान पार्क आहे. नक्की विजिट करा.